नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं जिल्हा विशेष या सदरामध्ये सहर्ष असे स्वागत करीत आहे। बर, एमपीएससी असो, महाराष्ट्रातली कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या आणि आता सुरू असलेले जिल्हा परिषद भरती असू द्या, सर्व परीक्षांना इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या सर्वच विषयांमध्ये अगदी चालू घडामोडीसह जिल्हा विशेष या टॉपिकवर प्रश्न येतात। आणि म्हणून या टॉपिकच्या तयारीसाठी आपण सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा विशेष नावाची लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे। आणि या लेक्चरच्या सिरीजचा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग होणार आहे। आणि म्हणून चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढील जिल्ह्यांची माहिती तुमच्यापर्यंत येऊन जाईल। ठीक आहे, चला सुरुवात करूया। आजचा जिल्हा आहे विशेष। आजचा जिल्हा आहे विशेष कोणता? तर पुणे तिथे काय होणे असं म्हणून वर्णन केला जाणारा पुणे जिल्हा। भारतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये राहण्या योग्य, सर्वाधिक राहण्या योग्य जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याचं वर्णन केलं जातं तो पुणे। महाराष्ट्रातील विद्येचं माहेर म्हणून ज्या जिल्ह्याचं वर्णन केलं जातं तो पुणे जिल्हा। महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी म्हणून ज्या जिल्ह्याचं वर्णन केलं जातं तो पुणे जिल्हा। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्या जिल्ह्याचं वर्णन केलं जातं तो पुणे जिल्हा। अशा रीतीनं हा पुणे जिल्हा सर्वाधिक खेड्यांची संख्या असणारा जिल्हा, अशा अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला आणि भारलेला, किल्ल्यांचा, गडदुर्गांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याचं वर्णन केलं जातं अशा पुणे जिल्ह्याचा अभ्यास, पुणे जिल्ह्याची माहिती आज आपण पाहणार। आणि याच्यामध्ये पहिल्यांदा पाहणार या जिल्ह्याचा इतिहास। या इतिहासामध्ये आपल्याला पाहायचं या पुणे जिल्ह्याची नावं। किती नावं? पुणे तर नाव आहेच आहे, मात्र लोकल स्थानिक भाषेमध्ये, अनेक ठिकाणी ग्रामीण भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये त्याला म्हणतात पुणे। पुणे तिथं काय होणं असाही शब्द प्रयोग केला जातो। याच पुण्याला पुण्यनगरी म्हणतात। पुण्यनगरी, अगदी पुण्याच्या नावानं अनेक विनोदी फेमस पाट्या आहेत, बोर्ड आहेत, तो तर भाग वेगळाच। पुण्याच्या लोकांचा एक आगळा वेगळा स्वभाव, ते तर वेगळेच। महाराष्ट्रातील मराठी आणि पुण्याची मराठी हे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे। बर, याच पुण्याला अगोदर कसबे पुणे असंही म्हणायचे। कसबे पुणे, त्याच्या अगोदर कसबे पुण्याच्या अगोदर या पुण्याला पुनवडी म्हणायचे। पुनवडी, त्याच्या अगोदर तुम्हाला पुण्यपूर असाही पुरावा सापडेल, पुण्याला पुण्यपूर। याचबरोबर राष्ट्रकूट राजघराण्याच्या कालखंडामध्ये जे शिलालेख, जे ताम्रपट सापडलेले, जे पुरावे सापडले, आणि त्या पुराव्यामध्ये या पुण्याचं वर्णन पुण्यविषय म्हणजे पवित्र बातमी या अर्थानं सुद्धा केलेला आहे। आणि जेव्हा औरंगजेबानं पुणे ताब्यात घेतलं होतं तेव्हा औरंगजेबानं या पुण्याला मुहियाबाद असं नाव दिलं होतं। अशा रीतीनं पुण्याच्या या नावाबद्दलचा हा इतिहास झाला। मात्र या पुण्याचा अजून काही महत्वाचा इतिहास आहे। काय? तर पुणे जहागीर ही मालोजी राजे भोसले यांच्याकडे अहमदनगरच्या निजामशहाकडून आली होती। त्यांच्याकडून शहाजीराजे भोसले यांच्याकडे आली, शहाजीराजे भोसले। त्यांच्याकडून शिवबांकडे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांकडे हे आले। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्याची शपथ, हा सगळा प्रवास याच पुण्याच्या मातीमधला आहे। तो मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगणारच। याचबरोबर मराठा साम्राज्य उभारल्यानंतर पुढे पेशव्यांचा उदय झाला। पेशव्यांची राजधानी इथंच पुण्यामध्येच। आणि याच पुण्यामध्ये झालेल्या राजकीय घडामोडीमुळे, झालेल्या चुकांमुळे असं सुद्धा म्हणून 1818 रोजी मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि या पुण्याच्या शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला गेला। अशा रीतीनं
फार मोठा इतिहास लाभलेल्या या पुणे जिल्ह्याच्या एका एका घटकाबद्दल आपल्याला डिटेलमध्ये आणि व्यवस्थितरित्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. मग पहिल्यांदा पाहायचं आपल्याला या पुण्याचं स्थान व विस्तार. म्हणजे हे पुणे जिल्हा नेमकं भारतात कुठे आहे, महाराष्ट्रात कुठे आहे आणि महाराष्ट्रात किती जिल्ह्यांच्या सीमा त्याला भिडलेल्या आहेत पहा. तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांच्या सीमा भिडलेला, 5 जिल्ह्यांच्या दरम्यान असलेला हा पुणे जिल्हा. मग या पुणे जिल्ह्याच्या उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे, आग्नेयेला सोलापूर जिल्हा आहे, दक्षिणेला सातारा जिल्हा आहे, पश्चिमेला रायगड आणि वायव्येस ठाणे जिल्हा आहे. बघा इथं हा पुणे जिल्हा, इथं मग आला अहिल्यानगर तथा अहमदनगर. बरोबर. यानंतर या बाजूला इथं आलाय आग्नेयेला सोलापूर, आला सोलापूर. याच्यानंतर इथं दक्षिणेला आला सातारा, यानंतर इथं पश्चिमेला आला रायगड आणि वरती आला इथं वायव्येला ठाणे. अशा अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड आणि ठाणे या 5 जिल्ह्यांच्या दरम्यान असलेला पुणे जिल्हा. ओके, पुण्याचं स्थान व विस्तार संपलं. याच्यानंतर चला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. हा पुढचा मुद्दा पाहण्याच्या अगोदर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेची कुठलीही तयारी करत असाल, पण तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचे 4थी ते 10वी पर्यंतचे पाठ्यपुस्तकां वाचल्याशिवाय सामान्य ज्ञानाचा पाया व्यवस्थित होणार नाही. आणि म्हणून तो पाया तुमचा भक्कम असावा, परफेक्ट असावा, यासाठी आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी या ऍप मध्ये पाठनिहाय टेस्ट म्हणजे स्टेट बोर्ड टेस्ट नावाचा कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे. जो कोर्स 1 वर्षाचा कोर्स तुम्हाला 1000 रुपयाचा कोर्स आहे. सध्या दीपावलीच्या उत्सवाच्या निमित्तानं सणांचा राजा आहे, तर ऑफर सुद्धा तशीच असणार. फक्त 50 रुपयाला हा कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे. याची दुसरी स्टेप, सामान्य ज्ञानाचं अंतिम सत्य ज्याला म्हटलं जातं, NCERT. तर आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये NCERTच्या इयत्ता 6वी ते 12वी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या 5 विषयांच्या प्रत्येक धड्यावर ऑनलाईन सोडवण्यासाठी टेस्ट आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचा व्हिडिओ, अशा प्रकारचा भला मोठा 6 महिने व्हॅलिडिटी असणारा हा जो कोर्स आहे, हा 1000 रुपयाचा कोर्स, तो सुद्धा तुम्हाला सध्या 50 रुपयालाच आहे. म्हणून शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि हे 2 कोर्स तुम्ही जॉईन करा, जेणेकरून सामान्य ज्ञानाची खऱ्या अर्थानं तयारी तुमची इथं होईल. ठीक आहे, चला आता पुढचा पुणे जिल्हा. काय? पुणे जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग. पुणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे 6 प्रशासकीय विभाग कोणते कोणते? कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या 6 प्रशासकीय विभागामध्ये पहिल्यांदा तर 4च होते. महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा 4च होते. कोणते 4 होते? तर त्याच्यामध्ये एक कोकण होता, त्याच्यानंतर पुणे होता, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद होता पहिला, त्यानंतर नागपूर होता. नागपूर झाले 1 2 3 4. पुढे काय झालं? पुणे प्रशासकीय विभागाचं विभाजन झालं आणि यातून नाशिक प्रशासकीय विभाग तयार झाला आणि नागपूर प्रशासकीय विभागामधून अमरावती प्रशासकीय विभाग निर्माण झाला. अशा रीतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. या 6 प्रशासकीय विभागापैकी पुणे जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागातच येतो. हा पुणे प्रशासकीय विभागातच येतो. ओके, इथं पाहू शकता तुम्ही. तर हा पुणे प्रशासकीय विभाग तुम्हाला दिसल. कुठं गेला? तर पुणे प्रशासकीय विभाग हा पुणे इथं 1, सातारा 2, सोलापूर 3, सांगली 4, कोल्हापूर 5 म्हणजे 5 जिल्हे असणारा, किती? 5 जिल्हे असणारा पुणे प्रशासकीय विभाग आहे. पुण्यामध्ये 14 तालुके, सातारामध्ये 11 तालुके, सांगलीमध्ये 10 तालुके, सोलापूरमध्ये 11 तालुके, कोल्हापूरमध्ये 12 तालुके म्हणजे 58 तालुक्यांचा हा प्रशासकीय विभाग आहे.
58 तालुक्यांचा हा प्रशासकीय विभाग आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं 57,275 चौरस किलोमीटर, 57,275 म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती संभाजीनगर 8 जिल्ह्यांचा आहे आणि 64,813 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. 76 तालुके, सर्वात मोठा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा नाशिक प्रशासकीय विभाग आहे. 57,493 चौरस किलोमीटर म्हणजे पुणे प्रशासकीय विभागापेक्षा थोडा मोठा. ठीक आहे. पुणे जिल्हा नाशिक जिल्ह्याच्या क्षेत्रफळापेक्षा मोठा आहे, मात्र नाशिक प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभागापेक्षा थोडं मोठे, लक्षात राहू द्या. आणि हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तिसऱ्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे पुणे प्रशासकीय विभाग. झालं. पुणे प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये 5 महानगरपालिकांचा समावेश आहे, तेही आपल्याला माहिती असायला पाहिजे. चला, प्रशासकीय विभाग झाला. त्याच्यानंतर प्रादेशिक विभाग. पुणे प्रशासकीय विभाग कोणत्या प्रादेशिक विभागात येतं तर त्याला म्हणतात देश किंवा त्यालाच म्हणतात पश्चिम महाराष्ट्र. देश किंवा पश्चिम महाराष्ट्र. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला देश किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणतात आणि देश किंवा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश होतो. ओके. खर तर सह्याद्रीचा पूर्वेकडील मंद उताराचा जो भाग आहे ज्याला आपण मावळ म्हणतो, ते मावळ सुद्धा पुण्यामध्ये, ते सुद्धा आपल्याला शिकायचे, पाहायचं. ठीक आहे. प्रादेशिक विभाग झाला. आता पुणे जिल्ह्याचं मुख्यालय कुठे? पुणे जिल्ह्याचं मुख्यालय पुण्यातच आहे. इथं अनेक क्षेत्रातल्या देश पातळीवरच्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या संस्थांचं, क्षेत्रांचं मुख्यालय पुणे. आणि म्हणून पुणे प्रशासकीय विभागाचं मुख्यालय कोणतं असणार आहे? पुणे प्रशासकीय विभागाचं मुख्यालय पुणे. पुणे जिल्ह्याचं प्रशासकीय ठिकाण पुणे. पुणे जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग पुणे. किती सोपं आहे लक्षात ठेवायला. अशा रीतीचं हे पुणे जिल्हा. चला, प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग पाहिला. या नकाशामध्ये हा पुणे प्रशासकीय विभाग नीट समजून घ्या. आणि आता जायचं आपल्याला पुढे पुणे जिल्ह्याचा पुढचा भाग, पुढची माहिती पाहिला. आता पुणे जिल्ह्याचा पुढचा भाग, पुढची माहिती काय आहे पहा. क्षेत्रफळ. याच्यावरही परीक्षेला पुढे प्रश्न विचारले जातात. क्षेत्रफळ पहा. आपल्या महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं 1 नंबरला आहे अहिल्यानगर, जुनं नाव अहमदनगर. किती? 17,048 चौरस किलोमीटर. मग क्षेत्रफळानं दुसरा कोण आहे? दुसरा आला शेजारी पुणे. आमच्या नगरच्या शेजारचा पुणे. 110 किलोमीटर अंतर आहे नगर पासून पुण्याला जायला. बर, पुणे. मग पुण्याचं क्षेत्रफळ किती? 15,643 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर 3 नंबरला मग नाशिक आहे, 15,530 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर 4 नंबरला सोलापूर आहे, 14,895 चौरस किलोमीटर. सर्वात छोटा जिल्हा आहे मुंबई शहर, 157 चौरस किलोमीटर. झाला. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं इथं आपण पाहिलं पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक लागतो, 15,643. काय काय पुस्तकात 642 आहे, टेन्शन घ्यायचं नाही. बर, आणि अशा या पुणे जिल्ह्याच्या क्षेत्रफळानं महाराष्ट्राचा किती? 5.10% भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा 5.10% भाग व्यापलेला आहे. बर, त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे लोकसंख्येसंदर्भातचा. आपण जर विचार केला की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता होता? ठाणे. पण 2014 साली ठाण्याचं विभाजन झालं. 1 नंबरला ठाणे होता, 2 नंबरला पुणे होता. आता 2014ला ठाण्यातून काय झालं? पालघर निर्माण झाला आणि त्याच्यामुळं ठाणे जिल्ह्याचा पहिला क्रमांक गेला आणि पुणे जिल्हा जो 2 नंबरला होता तो 1 नंबरला आला. म्हणून आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ठाण्याच्या विभाजनानंतर सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर तो म्हणजे पुणे. 99 लाख म्हणजे 1 कोटीच्या जवळ 99,24,224 एवढी लोकसंख्या आहे. आणि पुणे शहराचा विचार केला ना, जिल्हा सोडला पुणे शहराचा, हे पुणे शहर म्हणजे भारतातलं सर्वात योग्य राहण्यालायकीचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळं लोकसंख्येच्या बाबतीत भारतातलं 7व्या क्रमांकाचं शहर आहे. आणि महाराष्ट्रातलं
मुंबई नंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे लोकसंख्येच्या बाबतीत पुणे. झालं. लोकसंख्येच्या बाबतीतली माहिती पाहिल्यानंतर इथं लोकसभा मतदारसंघ किती आहेत? 4 आहेत, म्हणजे 4 खासदार. विधानसभा मतदारसंघ 21 म्हणजे 21 आमदार. जिल्हा परिषदांचे मतदारसंघ आहेत 75. बर, याच्यानंतर पंचायत समिती मतदारसंघ 150. बर, पंचायत समिती किती आहेत? 13. कसे? पुणे शहराला पंचायत समिती नाही, बाकीच्यांना आहे, म्हणजे 14 तालुक्यात ना, त्या 13 पंचायत समिती. ग्रामपंचायती 1385 म्हणजे 1385. आपण जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर जास्त डीप प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून आपण डीप माहिती पाहत आहोत. बर, आता पुणे जिल्ह्यामध्ये तालुके किती? पुणे जिल्ह्यामधले तालुके तर कितीतरी वेळा अनेक परीक्षांना विचारले गेलेत. 14 तालुक्यात. लक्षात राहू द्या, 14 तालुके असे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. महाराष्ट्रात 14 तालुके असणारे जिल्हे किती किंवा खालीलपैकी कोणते? ओळखा. असे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नगरमध्ये सुद्धा 14 तालुके, पुण्यामध्ये सुद्धा 14 तालुके, असे तुम्हाला सांगता आले पाहिजे, आठवले पाहिजे. महाराष्ट्रात कोणते कोणते जिल्हे? 4 तालुक्यांचा जिल्हा, 3 तालुक्यांचा जिल्हा, 15 तालुक्यांचा जिल्हा, 8 तालुक्यांचा जिल्हा, हे असले प्रश्न परीक्षेला येत असतात बघा. बर, मग 14 तालुके कोणते? एक पुणे शहर, त्याच्यानंतर पुरंदर, त्याच्यानंतर आंबेगाव तालुका, इंदापूर तालुका, बारामती तालुका, भोर तालुका, हवेली तालुका, खेड तालुका, जुन्नर तालुका, शिरूर तालुका, दौंड तालुका, वेल्हे, मुळशी, मावळ. आणि प्रत्येकाचा भारी भारी इतिहास आहे. प्रत्येक तालुक्याला काही महत्वाच्या घडामोडी, महत्वाचे पर्यटन स्थळ आहेत आणि ते आपल्याला समजून घ्यायचे. चला, हा नकाशा आणि ते तालुके नीट समजून घ्या. आता जायचं पुढचा मुद्दा पाहायला. बर, जिल्हा परिषदा किंवा तालुके पाहिले, ग्रामपंचायती पाहिल्या, या पुण्याचा अजून एक खास वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रामध्ये 7 कंटोन्मेंट बोर्ड म्हणजे 7 छावण्यात. त्या 7 छावण्यांपैकी 2 पुण्यामध्ये, पुणे छावणी आणि खडकी, असे 2 कंटोन्मेंट बोर्ड पुणे जिल्ह्यामध्ये. हे सुद्धा तुम्हाला महत्वाची गोष्ट. हा, जसं 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1962 रोजी पुणे जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आता सोलापूरच्या परीक्षेला ट्रॉपोलॉजीवरती सोलापूरचे जे 3 भाग केले, तसेच पुणे जिल्ह्याचे सुद्धा 3 भाग आहेत, ते पण लक्षात राहू द्या. मग पश्चिमेकडचा सह्याद्रीचा भाग म्हणजे घाटमाथा. पुण्याचे जे 3 भाग आहेत त्यातला पश्चिमेकडचा घाटमाथा, त्याच्यानंतर सह्याद्रीचा पूर्वेकडचा मंद उताराचा भाग म्हणजे मावळ, आणि मग सह्याद्री संपल्यानंतर देश. अशा रीतीनं पुण्याचे 3 भाग आहेत. हे परीक्षेला येतात, लक्षात ठेवायचे. आता पुण्याच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे ना, पुण्याच्या पश्चिमेकडचा म्हणजे कोकणाकडचा, सह्याद्रीकडचा, तो उंचवट्याचा आहे, डोंगर रांगांचा आहे आणि त्याच्यामुळे तो थंड असतो. आणि इकडं नगरकडचा भाग पाहिला आपण, पूर्वेकडचा भाग पाहिला तर तो उष्ण आणि कोरडा असतो. आम्ही दुष्काळी भागातले, आमच्याकडचा भाग दुष्काळीच असणार आहे. बरोबर. आता अतिशय महत्वाचा मुद्दा, पुणे जिल्ह्याला फार मोठा इतिहास लाभलाय. राष्ट्रकूट घराण्यापासून या जिल्ह्याला, या मातीला फार मोठा इतिहास आहे. मग मी इथं छत्रपती शिवाजी महाराजांपासून 19 फेब्रुवारी 1630 रोजी हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राजमाता आदर्श माता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये शिवाई देवीचं मंदिर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुणे जिल्हा भाग्यवान, पुणे जिल्हा नशीबवान, पुण्याच्या मातीचा इतिहास भाग्यवान, आणि त्यामुळे शिवबांचा जन्म पुण्याच्या मातीमध्ये झाला. फक्त जन्मच झाला नाही तर शिवबांचं बालपण याच पुण्यामध्ये गेलं. याच पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी किल्ल्यावर, खेड शिवापूर, लाल महालामध्ये गेलं. याच पुण्याच्या मातीत झालेल्या संस्काराच्या, राजमाता जिजाऊ शहाजीराजे यांनी केलेल्या संस्काराच्या जोरावर त्यांनी 27 एप्रिल अगोदर 1642 रोजी पुण्यात सोन्याचा नांगर हाकलाय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आदिलशहाच्या दहशतीमुळे लपून छपून जगणाऱ्या पुणेकरांच्या अंतकरणामध्ये एक विश्वास निर्माण केला. त्यांना पुण्यामध्ये बोलावलं आणि सोन्याचा नांगर हाकला. याच पुण्याच्या मातीमध्ये स्वराज्याची, मराठा साम्राज्याची सुरुवात
शेतीपासून, शेतकऱ्यांपासून केली, लक्षात राहू द्या. याच्यानंतर 27 एप्रिल 1645 रोजी याच पुण्याच्या मातीमध्ये पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक केलाय. जन्म घेऊ पुन्हा येथे, राखू स्वराज्याची लाज, मातीसाठी मरू कितीदा, घेऊ शपथात. स्वराज्याची शपथ घेतली 1645 नंतर 1646 मध्ये याच पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये तोरणा किल्ला पहिल्यांदा स्वराज्यात सामील केला. स्वराज्याचे तोरण बांधले, त्याला प्रचंडगड असं नाव दिलं. 1647 मध्ये मुरुंब देवाचा डोंगर, तोही पुणे जिल्ह्यातला, तोही स्वराज्यात सामील केला. त्याला आपल्या साम्राज्याची, आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी बनवली. त्याचंच नाव राजगड, गडांचा राजा, गडांचा गड, ज्या राजगडावरती मातोश्री सईबाईंची समाधी आहे. हा रायगड पूर्वी मराठा साम्राज्याची राजधानी राजगडच होती. पुढे 1648 रोजी पुणे शहराच्या जवळ असणारा कोंढाणा तथा सिंहगड किल्ला स्वराज्यात सामील केला. त्याचबरोबर त्याच वर्षी पुरंदर तालुक्यातला पुरंदर, जो वज्रगडावर बांधलेला आहे, ज्याच्या शेजारी वज्रगड आहे आणि जो इंद्रनील पर्वतावर बांधलेला आहे, असा पुरंदर किल्ला सुद्धा स्वराज्यात सामील केला. मात्र आदिलशहानं शहाजीराजांना तिकडे कैद केल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी 1649 मध्ये कोंढाणा किल्ला पुन्हा आदिलशहाला द्यावा लागला. अशा रीतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा उदय हा पुण्याच्या मातीतूनच झालाय. याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा 14 मे 1657 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री सईबाई यांच्या पोटी जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू अर्थात 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने भीमा भामा इंद्रायणी यांच्या संगमावर असणाऱ्या तुळापूर या ठिकाणी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं. किंबहुना स्वराज्यासाठी, आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी, आनंदासाठी संभाजी महाराजांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान याच पुण्याच्या मातीत दिले. आणि बाजूला वडू बुद्रुक या ठिकाणी त्यांची पुणे जिल्ह्यातच समाधी आहे. याच्या पुढे छत्रपती राजाराम महाराज, मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, यांचाही जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी पुणे जिल्ह्याच्या राजगड किल्ल्यावरती झाला. त्यानंतर या छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू 1700 साली कोंढाणा किल्ल्यावर झालाय. त्यांची समाधी सुद्धा कोंढाणा किल्ल्यावरच. आता कोंढाणा किल्ल्यावर गेलो म्हटल्यानंतर तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे यांचं गाव जरी रायगड मधलं उमरठी असलं तरी तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा किल्ल्यावरचा उदयभान राठोडाच्या विरोधातला संघर्ष आणि आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं ही सिंह गर्जना करून स्वराज्यासाठी, आपल्या राजांच्या स्वप्नासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसऱ्यांचा पराक्रम आणि त्यांचं स्मारक समाधी हे सुद्धा याच ठिकाणी कोंढाणा किल्ल्यावर सिंहगडावर. पुढे संत ज्ञानोबाराय, संत ज्ञानेश्वरांचं गाव जरी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपेगाव असलं तरी अतिशय कमी वयामध्ये त्यांनी याच पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या तीरावर असणाऱ्या आळंदी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. ज्ञानोबारायांची समाधी पुणे जिल्ह्यामध्येच. याच्यानंतर संत तुकाराम महाराज, तुकाराम बोल्लोबा आंबिले, तुकाराम महाराजांचं गाव, तुकाराम महाराजांचं कर्मभूमी, तुकाराम महाराजांची समाधी हेच इंद्रायणी नदीच्या तीरावर पुणे जिल्ह्यामध्ये देहू या ठिकाणी आहे. याच्यानंतर मग महात्मा ज्योतिराव फुले यांचं गाव जरी सातारा जिल्ह्यामध्ये असलं तरी त्यांचं कर्मभूमी, त्यांचा मृत्यू हा महात्मा फुलेचा पुणे जिल्ह्यामध्ये. मग अगदी 1 जानेवारी 1848 ची मुलींची पहिली शाळा ही इथंच. 1849 रोजी वडिलांचं घर सोडून ते पुण्यातल्या गंजपेठेमध्ये राहायला आले. आज त्याच गंजपेठेला पुणे पेठ नाव आहे. पुढे 3 जुलै 1851 रोजी मुलींची दुसरी चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये शाळा सुरू केली, तेही पुण्यामध्येच. त्यानंतर नानापेठ, वेताळपेठेमध्ये अस्पृश्यांची पहिली शाळा सुरू केली 1852 मध्ये, तेही पुण्यामध्येच. 1852 रोजी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा इंग्रजांनी पुण्याच्या विश्रामबाग वाड्यामध्ये मोठा सत्कार केला पुण्यातच. 1853 रोजी महारमाग इत्यादींना विद्या शिकवणारी मंडळी नावाची संस्था महात्मा फुलेंनी पुण्यात स्थापन केली.
पुण्यातल्याच मिशनऱ्यांच्या शाळांमध्ये त्यांनी अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली. 1855 मध्ये भारतातली पहिली रात्रशाळा पुण्यातच महात्मा फुले सावित्रीबाईंनी सुरू केली. पुण्यात राहत असतानाच 1856 रोजी धोंडीबा कुंभार सज्जन रोडे नावाचे मारेकरी त्यांना मारण्यासाठी आले आणि कायमस्वरूपीचे त्यांना शरण आले. 1863 रोजी भारतातलं पहिलं बाल हत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुले सावित्रीबाई यांनी पुण्यातच स्थापन केला. 1864 रोजी पहिला विधवा पुनर्विवाह गोखल्यांच्या बागेमध्ये पुण्यातच लावला यांनी. 1865 मध्ये केशवपन प्रथेच्या विरोधात महात्मा फुल्यांनी तळेगाव ढमढेरे या ठिकाणी जो नाभिकांचा संप घडून आणला तोही पुणे जिल्ह्यातलाच आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यातच. जुन्नरच्या शेतकऱ्यांनी सावकाराच्या विरोधात जे बंड केले ते पुणे जिल्ह्यातच महात्मा फुल्यांच्या मार्गदर्शनाखाली. खतफोडीचे बंड झाले त्याचं मार्गदर्शन त्याची प्रेरणा सुद्धा महात्मा फुले. अशा रीतीनं महात्मा फुल्यांचं कार्य हे पुणेच आहे आणि त्यामुळे त्यावरही खूप प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकते. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं गाव जरी रत्नागिरीमध्ये शिरवली असलं, यांचं गाव जरी मुरुड आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये, जन्म शिरवली असला रत्नागिरीमध्ये, मात्र त्यांची कर्मभूमी सुद्धा संपूर्ण पुण्यातलीच आहे. पुण्यातच सर्व त्यांच्या संस्था आहेत. अनाथ बालिकाश्रम मंडळी असेल, महिला विद्यालय असेल, अगदी SNDT विद्यापीठाची स्थापना सुद्धा पुण्यातच झाली होती. नंतर त्याचं मुख्यालय मुंबईला गेला. त्यानंतर मग गोपाळकृष्ण गोखले यांची भारत सेवक समाज असेल किंवा त्यांचं कार्य असेल ते सुद्धा इथंच पुण्यामध्येच. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचंही गाव रत्नागिरीमध्ये, परंतु चिखली गाव त्यांचं आहे, मात्र त्यांची कर्मभूमी सुद्धा टिळकांची सुद्धा पुण्यातच आहे. आणि मग यांच्या जीवनातल्या घडामोडींवर परीक्षेला पुणे जिल्हा विशेष म्हणून सुद्धा प्रश्न येऊ शकतात. मात्र त्या डिटेल सांगत बसलो तर 5-6 तासाचं तेच लेक्चर होऊन जाईल. म्हणून टिळक, गोखले, कर्वे, महात्मा फुले यांच्या व्यक्तिचरित्रावर आपल्या कोर्समध्ये डिटेल लेक्चर आहे, ते पाहून घ्या. गोपाळ गणेश आगरकरांचे गाव जरी साताऱ्यामध्ये असलं, कर्मभूमी मात्र पुणेच. न्यायमूर्ती रानडे यांची डेक्कन सभा, वक्तृत्व तेजक सभा, वसंत व्याख्यानमाला, पुणे औद्योगिक परिषद सगळे रानडेंची पुण्यामध्येच आहे. त्यानंतर शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचं क्रांतिकारक कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्या नावानं खेडला राजगुरुनगर नाव आहे. यानंतर चाफेकर बंधूंचं कार्य पुण्यातलंच आहे. वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांचं गाव जरी पुणे नसलं तरी कर्मभूमी पुणेच. यानंतर प्र के अत्रे, त्यानंतर भीमसेन जोशी यांची कर्मभूमी, फार मोठी कर्मभूमी, फार मोठं कार्य या पुण्याच्या मातीत घडलंय. चला याच्या पुढे जाऊन सांगायचं आपल्याला. याच्या पुढचा मुद्दा सांगत असतानाच तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे की अलीकडच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला सर्वात अवघड जाणारा विषय GS सामान्य ज्ञान, GK जनरल अवेअरनेस, वेगळे वेगळे नाव आहे, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, संगणक या विषयांचा समावेश होतो. आणि त्याला इतकी व्यापकता, इतका मोठा विषय आहे की याला किती वाचा, किती कलेक्शन करा, कमीच. आणि म्हणून तुमच्या सिलेक्शनची शेवटची 2-3 मार्काची लढाई या सामान्य ज्ञानातच असते. तुम्ही 2-3 मार्कांवर हुकता सामान्य ज्ञानामुळेच आणि 2-3 मार्कांवर बसता ते सुद्धा सामान्य ज्ञानामुळे. अशा या सामान्य ज्ञानाची परफेक्ट तयारी करण्यासाठी आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारा लाईव्ह लेक्चरचा, रेकॉर्डेड लेक्चरचा, PDF नोट्सचा, 300-400 पेक्षा जास्त टॉपिक टेस्टचा कोर्स सुरू आहे. तोही सध्या दिवाळीमुळे 50% डिस्काउंट सह मिळत आहे. त्याच्यामुळे हे ऍप डाउनलोड करा, आपला शेळके मास्टरमाइंड अकॅडमी. त्या ऍप मध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान हा कोर्स दिसेल. त्या कोर्स मध्ये गेल्यानंतर बाय नाऊ असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून 50% रक्कम फक्त भरायची आणि त्यानंतर माझ्या या व्हॉट्सअप नंबरला सांगायचं की मी सामान्य ज्ञान कोर्स घेतला, मी अमुक कोर्स घेतला. त्यानंतर मी तुम्हाला कोर्स कसा पाहायचा, लाईव्ह लेक्चरला कसं जॉईन व्हायचं, PDF नोट्स कशा डाउनलोड करायच्या, टेस्ट कशा सोडवायच्या याचा एक मेसेज पाठविल, तो वाचून कोर्स पाहायला सुरुवात करायची. यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवून त्या लिंकवरून तो ग्रुप जॉईन करायचा. सरकारच्या अपडेट असतील, अभ्यासक्रम असेल, नवनवीन माहिती तिथं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळते. चला आता पुणे जिल्ह्याची पुढची माहिती समजून घ्यायची, पाहायची. नद्या पाहायला जाऊ. आता
पुणे जिल्ह्याच्या एका बाजूला सह्याद्री आहे आणि त्याच्यामुळे अनेक नद्या पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावतात. मग त्याच्यामध्ये भीमा नदी तर सांगायची गरज नाही तुम्हाला. भीमा नदी पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर जवळ उगम पावते. भीमा नदी झाली. याच भीमा नदीजवळ भामा नदी सुद्धा उगम पावते. याच पुणे जिल्ह्यामध्ये वेळ धाकले नावाच्या ठिकाणी वेळ नदी उगम पावते. याच पुणे जिल्ह्यामध्ये कुरवंडे नावाच्या गावात सह्याद्री पर्वत रांगेमध्ये इंद्रायणी नदी उगम पावते. याच पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री रांगांमध्येच गोड नदीचा उगम होतोय. याच पुणे जिल्ह्यामध्ये बोर घाटाच्या जवळ बोर घाटाच्या दक्षिणेला मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा उगम होतोय. याच पुणे जिल्ह्यामध्ये बोर तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या रांगांमध्ये नीरा नदीचा उगम होतोय. त्याच भागामध्ये एळवंडी नदीचा उगम होतो. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये करा नदीचा उगम होतो. अशा मोशी अंबी अशा अनेक नद्यांचा उगम पुणे जिल्ह्यात आहे. झालं नद्यांसंदर्भात बेसिक माहिती पाहिल्यानंतर आता आपल्याला या पुणे जिल्ह्यातले धरण माहिती असायला पाहिजे. धरणांवर खूप प्रश्न परीक्षेला येतात. खरं तर भीमा नदी कृष्णा नदी या सगळ्या नद्या आपण डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये पाहिलेल्या आहेत. तरी मी एकदा शॉर्ट मध्ये तुम्हाला भीमा नदी, या भीमा नदीवर पुणे जिल्ह्यामध्ये चासकमान डॅम आहे. त्याचबरोबर वेळवंडी नदी कुठं भोर जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भाटघर धरण आहे. त्या भाटघर धरणाचं खरं नाव लॉयड डॅम आणि याच्या जलाशयाला साहजिक अंक जलाशय म्हणतात, जिथं विद्युत निर्मिती सुद्धा केली जाते. त्याच येळवंडी नदीच्या किंवा वेळवंडी नदीच्या सहकारी नदी आहे, सहाय्यक नदी आहे नीरा नदी. या नीरा नदीवर भोर मध्येच वीर आणि देवधर अशी दोन धरण आहेत. याच्यानंतर करा नदी नीरा नदीला येऊन मिळणारी म्हणजे नीरा नदीची उपनदी करा नदी. ही करा नदीवरती बारामती जवळ जेजुरीच्या तिथं मल्हार सागर नाझरे नावाच्या गावात मल्हार सागर जलाशय धरण आहे. यानंतर पुणे जिल्ह्यामधलं फेमस असणार आंबी नदीवरचं पानशेत धरण माहितीये तुम्हाला. पानशेत धरण पाठीमागं गोळीबार झाला होता, शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. आता आपले मंत्री संत्री स्वातंत्र्याच्या अगोदर पासून करोडपती सर्वसामान्य लायकीची त्यांच्या सर्वसामान्यांची भावना दुःख त्यांना माहितीच नाही. आयुष्यात 80च्या बाहेर यायचं नाही, फक्त मतदान मागण्यापुरतं यायचं. त्यावेळेसही ते आजारी पडतात आणि मग शेतकऱ्यांवर गोळीबार करायला काहीच वाटलं नाही. तानाजी सागर जलाशय म्हणतात तिथं पानशेत धरणाला. बर यानंतर मुठा नदीची उपनदी आहे मोशी नदी. या मोशी नदीवर पुणे जिल्ह्यामध्ये वरसगाव डॅम आहे, वरसगाव धरण. त्याला वीर बाजी पासलकर जलाशय असं नाव देतात. मराठा साम्राज्याचे पहिले हुतात्मा म्हणून बाजी पासलकरांचं नाव. पुढे मुठा नदी, खडकवासला धरण आहे मुठा नदीवर पुणे जिल्ह्यामध्ये. मुळा नदी, मुळशी धरण, मुळशी पॅटर्न तर तुम्हाला चांगला माहिती आहे. त्याच्यानंतर कुकडी नदी इकडे आमच्या नगरच्या बाजूला आहे कुकडी नदी. ज्या कुकडी नदीवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये निगोज या ठिकाणी रांजण खळगी आहेत, कुंभगर्त आहेत, हेही परीक्षेला विचारलं जातं. आणि याच कुकडी नदीवर पलीकडं पुणे जिल्ह्यामध्ये माणिकडोह धरण आहे. ज्या माणिकडोह धरणाला शहाजीराजांचं नाव आहे शहाजी सागर जलाशय. याच्यानंतर याच कुकडी नदीवरती पुढचं अजून एक धरण आहे येडेगाव धरण पुणे जिल्ह्यामध्येच. गोड नदीवरचं डिंबे धरण, ज्याला बाबू गेनू क्रांतिकारक बाबू गेनू ज्यांनी मुंबईमध्ये परदेशी मालानं भरलेल्या ट्रक खाली बलिदान दिलं होतं ते बाबू गेनू जलाशय त्याचं नाव आहे. यानंतर पुष्पावती नदी आहे पुणे जिल्ह्यामध्ये, पिंपळगाव जोगे धरण आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मीना नदी आहे तिच्यावरती वड्याच धरण आहे. एवढे सगळे धरणं परीक्षेला येतात, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचे. आता नद्यांच्या संगमावर आहे मुळा मुठा यांच्या संगमावर पुणे शहर आहे तुम्हाला माहिती आहे. आता मुळा मुठा या एकत्रित प्रवाह भीमा नदीला पुणे जिल्ह्यामध्ये रांजणगाव सांडस या ठिकाणी जाऊन मिळतो. यानंतर भीमा भामा आणि इंद्रायणी या तिन्हींचा संगम तुळापूर या ठिकाणी, ज्या ठिकाणी 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबानं मारलं. यानंतर नीरा आणि करा यांचा संगम पुणे जिल्ह्यामध्ये बारामती जवळ होतो. यानंतर नीरा करा यांचा एकत्र संगम भीमा नदीला नीरा नरसिंगपूर या ठिकाणी येऊन मिळतो. झाले अशा रीतीनं पुणे जिल्ह्यात संगमावरचे ठिकाणं जे आहेत ते परीक्षेला येतात. आता पुण्यातले प्रमुख पिकं, पुण्यामधले प्रमुख पिकं पाहत असताना तुम्हाला मग जलसिंचनाचा मोठा भाग आहे, जलसिंचनाचा मोठा पट्टा पुण्यामध्ये. अनेक नद्यांमुळे ऊसाचं पीक मोठं होतंय. त्याचबरोबर बाजरी होते, गहू येते, जुन्नरचा कांदा, जुन्नरच्या भागामध्ये ग्रुप शेतीच्या माध्यमातून ज्या फळभाज्या केल्या जातात, पालेभाज्या केल्या जातात त्याही महाराष्ट्रभर फेमस. याचबरोबर
पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भोर तालुक्यामध्ये देशात आंबेमोहोर प्रसिद्ध तांदूळ जो आहे तो तांदूळ फेमस. आणि या पिकांबद्दल सांगत असताना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची. पुण्यातल्या लोकांचा पहिला आवडता खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ. जसा नगरचा वडापाव तसा पुण्याची मिसळ फेमस आहे बघा. चला पुढची माहिती पाहिजे. पुणे जिल्ह्याची खूप माहिती आहे, फास्ट मध्ये पाहूया. पुण्याला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात का? कारण पुण्यातलं अतिशय गुणवत्तेचं प्रतीक असणारं विद्यापीठ पुणे विद्यापीठ. ज्या विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाईंचं नाव दिलंय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ज्या विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झालेली, त्यालाच खऱ्या अर्थानं पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणतात. आणि त्याच्यामुळे पुण्यालाच पूर्वेकडचं ऑक्सफर्ड असं म्हटलं गेलं. याच्यानंतर अजून एक महत्वाचं विद्यापीठ आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, ज्याची स्थापना तर इंग्रजांच्या कालखंडामध्ये 1921 मध्ये झालेली. यानंतर श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ सुद्धा पुण्यामध्ये. शैक्षणिक दृष्टिकोनातून हे तीनही महत्वाचे मुद्दे नेहमी येणार आहेत. याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला. बघा पुढची माहिती, पुढचा मुद्दा औद्योगिक दृष्टिकोनातून आहे. औद्योगिक दृष्टिकोनातून सुद्धा मुंबई नंतर पुण्याचा फार मोठा विकास झालेला आहे. मग पुण्यात मोठा IT हब तयार झालेला आहे. बजाज सारखी नामांकित, टेल्को सारखी कंपनी आहे, किर्लोस्कर अशा नामांकित कंपन्या पुण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तळेगाव ढाबाडे या ठिकाणी काच उद्योग आहे. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पिंपरी या ठिकाणी हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा औषध निर्मितीचा कारखाना केंद्र सरकारनं सुरू केलाय. खडकी या ठिकाणी देहू रोडला संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. मुंडवा या ठिकाणी कागद गिरणी आहे. झालं. औद्योगिक दृष्टिकोनातून किती माहिती पाहावी कमीच आहे. तसंच पर्यटनासंदर्भात जुन्नर तालुक्यामध्ये आर्वी या ठिकाणी विक्रम हे दळणवळणाचं मोठं केंद्र आहे. आता पेशव्यांची राजधानी पहा, पेशव्यांची राजधानी कशी झाली कोणाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे. छत्रपती शाहू महाराजांनी अजिंक्य तारा म्हणजे साताऱ्यामध्ये राज्याभिषेक करून सातारा राजधानी केली. महाराणी ताराबाई यांनी आपला छोटासा मुलगा शिवाजी, छत्रपती शिवाजी यांना पन्हाळा किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक केला, कोल्हापूर राजधानी झाली. अशा मराठा साम्राज्याच्या 2 राजधान्या झाल्या. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी 1714 रोजी पेशवेपद निर्माण केलं. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ, त्याच्यानंतर मग त्यांचा मुलगा पहिला बाजीराव. आणि या पहिल्या बाजीरावाच्या कालखंडामध्ये, ज्याचा कालखंड 1720 ते 1740 आहे, त्या पहिल्या बाजीरावाच्या काळामध्येच मराठा साम्राज्याची राजधानी पेशव्यांनी पुण्याला आणली आणि शनिवारवाडा बांधला. आणि अशा रीतीनं पेशव्यांची राजधानी आणि मराठा साम्राज्याचं केंद्रस्थान हे शेवटपर्यंत म्हणजे 1818 सालापर्यंत पुण्यात राहिलं. एवढंच नाही तर पुढे अनेक क्रांतिकारक, अनेक समाज सुधारक यांची कर्मभूमी सुद्धा पुणेच राहिलेली आहे. याच पुण्याला किल्ल्यांचा जिल्हा म्हणतात. बघा तुम्हाला प्रश्न आला गिरिदुर्गांचा जिल्हा कोणता, तर रायगड. तुम्हाला प्रश्न आला जलदुर्गांचा जिल्हा कोणता, तर रायगड. पण किल्ल्यांचा सरळ सरळ प्रश्न आला तर मग तो पुणे जिल्हा आहे. मग शिवनेरी किल्ला असेल, सिंहगड आहे ज्याचं अगोदरचं नाव कोंढाणा आहे, पुरंदर किल्ला आहे ज्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आहे, ज्या पुरंदर किल्ल्यावर मोरारबाजी देशपांडे यांचा अतिशय महत्वाचा पराक्रम गाजलेला इतिहासामध्ये. याच पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी 13 जून 1665 रोजी पुरंदरचा तह शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांबरोबर केलाय. त्यानंतर मराठा साम्राज्याची राजधानी राजगड आहे, ज्याचं खरं अगोदरचं नाव मुरुंब देवाचा डोंगर, त्यालाच गडांचा गड, गडांचा राजा असं म्हटलं जातं. मातोश्री सईबाईंची समाधी तिथंच आहे. त्यानंतर तोरणा किल्ला, ज्याला जो स्वराज्यामध्ये पहिल्यांदा सामील केला, ज्याला शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असं नाव दिलं. त्यानंतर जीवधन किल्ला, या जीवधन किल्ल्याचा इतिहास सुद्धा आहे. या जीवधन किल्ल्यावर निजाम मारला गेला, त्याच्या सगळे वंश मारले गेले. पण ज्या जीवधन किल्ल्यावर त्याची एक बायको साजिदा नावाची जिवंत होती, तिचा मुर्तजा नावाचा एक मुलगा होता, त्याला मांडीवर घेऊन 1632 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर हिंदवी 20 स्वराज्य संकल्पक शहाजीराजांनी त्याला मांडीवर घेऊन त्याचा राज्याभिषेक केला आणि 1636 पर्यंत नगरची निजामशाही चालवली. लाल महाल, जिथं शिवाजी महाराजांचं बालपण गेलंय, याच लाल महालामध्ये 5 एप्रिल 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः धाडशी भेद आखून धाडस करून शाहिस्तेखानावर हल्ला केला. प्राणावर आले ते बोटावर निभावले आणि शाहिस्तेखानाची 3 बोटं तुटली होती. त्याचबरोबर प्रसिद्ध अशी सारस बाग आहे,
विश्रामबाग आहे, बंड गार्डन आहे, जिथं टिळक आगरकरांनी देशसेवेची शपथ घेतली. आगा खान पॅलेस आहे. याच आगा खान पॅलेसमध्ये 1942चे छोडो भारत आंदोलन चालू असताना महात्मा गांधीजी कैद होते. त्याचबरोबर त्याच ठिकाणी त्यांच्या बरोबर कस्तुरबा गांधी होत्या. कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू तिथेच झालाय आणि म्हणून कस्तुरबांची समाधी आगा खान पॅलेस याच ठिकाणी. याच पुणे जिल्ह्यामध्ये दिनकर केळकर वस्तू संग्रहालय, त्याचबरोबर भांडारकर संग्रहालय, पर्वती टेकडी आहे. अशा रीतीनं पुण्यावर किती प्रश्न येतील याचा माप नाही. याच्या पुढे बघा, आषाढी या कार्तिकी वारी जी पंढरपूरला भरते त्याची सुरुवात जी आहे माऊलींच्या पालखीची सुरुवात आळंदीवरून होते. त्याचबरोबर तुकोबांची देहूवरून होते. अशी 2 प्रसिद्ध ठिकाणं पुणे जिल्ह्यामध्ये. याचबरोबर आपल्या भारतामध्ये असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात 5 आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये 1 आहे, भीमाशंकर. आणि त्याच भीमाशंकर जवळ भीमा आणि भामा या 2 नद्यांचा उगम होतो. अजिबात विसरायचं नाही. आणि हे भीमाशंकर नुसतं आध्यात्मिक धार्मिक ठिकाण ज्योतिर्लिंगाचं ठिकाण म्हणूनच नाही, तर हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे. झालं. आता थंड हवेचा ठिकाणाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला हे पण सांगायला महत्वाचं आहे. खंडाळा, लोणावळा हे सुद्धा पुणे जिल्ह्यातले थंड हवेचे ठिकाण. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाचं ठिकाण हे खंडाळा आहे. बरोबर आहे. या नावानं अभयारण्य सुद्धा आहे. आता पुढे बघा, जेजुरी, खंडोबा महाराष्ट्राचं आराध्य दैवत. पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी, जुनी जेजुरी, नवी जेजुरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिथे लग्न झाल्या जोडीने गेल्यानंतर किमान 5 पायऱ्या तरी बायकोला उचलून घ्यावं लागतं. आणि मग मी काहीतरी सांगायची गरज नाही. काही काहींना नाही जमत उचलून घ्यायला. आता काय त्यांचा जीव बारीक आहे, बायकोचा जीव जरा बरा असतो, अशी गंमत आहे. चला त्याच्यानंतर पुढे जायचं. बारामती. बारामती अनेक उद्योग धंद्यांचं केंद्रीकरण झालंय तालुक्याचं ठिकाण असलं तरी. मग या बारामतीमध्ये करा नदीच्या काठी द्राक्षापासून दारू निर्मितीचा प्रकल्प आहे. ठीक आहे. याच्यानंतर वडू बुद्रुक, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी येतं तुम्हाला सांगितलंय. यानंतर पुण्याजवळच उरुळी कांचन सोलापूर रोडवर तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी गांधीवादी नेते मणिभाई देसाई यांची भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन नावाची संस्था फेमस. सासवड, ज्या सासवड हे पुरंदर तालुक्यामध्ये, पुरंदर तालुक्याचं प्रशासकीय ठिकाण सासवड आहे, फक्त नाव तालुक्याला पुरंदर आहे. आणि तिथं सोपान देवांची समाधी आहे. सासवडच्या शेजारी 5-6 किलोमीटर अंतरावरती उमाजी नाईक यांचं गाव आहे, भिवरी नावाचं उमाजी नाईकांचं गाव. याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 8 गणपती फेमस आहेत. आपण त्यांना अष्टविनायक म्हणतो. त्यामध्ये नगरमध्ये 1, रायगडमध्ये 2, 3 गेले आणि 5 अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यामध्ये. 5 अष्टविनायक लक्षात राहू द्या. त्यांची नावं सुद्धा परीक्षेला येतील, ते सुद्धा विसरायचं नाही. अवघड नाही, तुम्हाला माहितीच. आणि आज अष्टविनायकांच्या कृपेनं तुम्हाला नोकरी मिळणार आहे. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या, भीमाशंकरचं अभयारण्य जिथं आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी मिळतो, पाहायला मिळतो. कोणतं? शेकरू, मोठी खार, तिथंच पाहायला मिळेल. चला, सरळ सेवा भरती बरोबरच डिपार्टमेंटल अंगणवाडी पर्यवेक्षिकेची तयारी करण्यासाठी आपल्याकडं ICDS या तांत्रिक घटकाच्या डिटेल्स लेक्चर टेस्टचा सर्व विषयांचा कोर्स रेडी आहे. कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जॉईन करा. कारण तारीख आल्यानंतर सगळा महाराष्ट्रात जागा होणार आहे, त्याचा उपयोग नाहीये, तर अगोदरच अभ्यासाला तयारी करा. बरं, काही धबधबे सांगतो. मावळखेड तालुक्यामध्ये सीमेवर, त्या 2 तालुक्यांच्या सीमेवर परिटेवाडी धबधबा आहे. राजमाची माहिती असेल, लोणावळ्याजवळ कातळदार धबधबा आहे. यानंतर मावळमध्ये जोड धबधबा आहे. लोणावळ्याला फिरायला गेले असता, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, तिथंही कुणे धबधबा आहे. भीमाशंकर येथे कोंडवळ धबधबा आहे. आता काही महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग तेही परीक्षेला येतात. पुण्यावरून पुणे, मुंबई, पुणे, बँगलोर असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आहे. आणि मग पुण्याला येईपर्यंत बोरघाट आणि खंडाळा घाट आहे. बरोबर. आणि पुण्याच्या पुढे साताऱ्याकडे निघालं की पुण्यातच कात्रज घाट आहे. त्याच्या पुढे साताऱ्यात गेल्यावर खंबाटकी घाट आहे. यानंतर पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 आहे. यानंतर पुणे नाशिक आहे. पुणे नाशिक म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. आणि ज्या दरम्यान चंदनपुरी घाट आहे, हा चंदनपुरी घाट खरं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. यानंतर पुण्याहून सासवड मार्गे बारामतीला जात असताना दिवे घाट आहे. आणि आपण एक क्लुप्ती म्हणून, कुठल्या नेत्यांनी, कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. काय
तर बारामतीच्या लोकांनी काय दिवे लावलेत हे पाहण्यासाठी पुण्याचे लोक सासवड मार्गे बारामतीला जायचे, म्हणून नाव पडलं दिवेघाट. क्लुप्ती आहे, काल्पनिक आहे, लक्षात राहू द्या. चला त्याच्यानंतर पुढे अजून काही महत्वाचे घाट आहेत. पुण्यावरून रायगडला जायचंय मुळशी मार्गे तामिनी घाट लागेल तुम्हाला. पुण्यावरून रायगडला जायचंय पण भोर मार्गे जायचंय तर भोर रायगड वरंदा घाट आहे. त्याच्यानंतर आमच्या नगरवरून कल्याणला जात असताना माळशेज घाट आहे, तिथंच तुम्हाला नाणे घाट लेण्या पण पाहायला मिळतील. लोहगाव विमानतळ आहे पुण्यामध्ये, आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचं अजून एक खास वैशिष्ट्य, विश्वसनीय वैद्यकीय उपचारासाठी पुणे फेमस आहे. याच्यानंतर तुम्ही जर पुण्यातल्या मावळात गेले तर अनेक लेण्या पाहायला मिळतील. मग कारले लेण्या, भाजे लेण्या, बेडशे लेण्या, गोरावडेश्वर लेण्या, पाले पाटण, सातवाहनांच्या काळामधल्या नाणेघाट लेण्या या सगळ्या पुण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अशा रीतीनं ही पुण्याची माहिती आहे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी या सगळ्या दृष्टिकोनातून आपण पुण्याची माहिती पाहिली. लेक्चर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या कमेंट्स मला पुन्हा पुन्हा नवनवीन घटकावर लेक्चर घेण्यासाठी प्रेरणा देतात आणि म्हणून कमेंटच्या रूपाने लेक्चर कसं वाटलं नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. लेक्चर आवडलं असेल तर आपल्या मित्रमंडळींसाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.